पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करीत गुरुवारी भाजपच्या शिष्टमंडळाने पनवेलचे नवे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेतली। नव्याने प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये अनेक प्रभागातील मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागात टाकल्याचा आरोप भाजपच्या शिष्टमंडळाने केला आहे। तसेच मतदार याद्यांसंदर्भातील तक्रारीसाठी फक्त निवडणूक आयोगाच्या ॲपचा विचार न करता लेखी तक्रारींचा सुद्धा विचार करावा अशी ही मागणी या शिष्टमंडळाने केली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या प्रारूप मतदार याद्या ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाल्याचं आम्हाला इथे निर्देश आलेला आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 20 आणि त्याच्याचबरोबर इतर बहुतेक अशा प्रभागांमध्ये ज्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 19 पण असेल किंवा इतर ह्या प्रभागांमध्ये सुद्धा बरेचशी नावं आहेत हे मुद्दामहून दुसऱ्या प्रभागांमध्ये टाकल्याचं आणि दुसऱ्या प्रभागामधली नावं इथं घुसवल्याचं असं आम्हाला इथे निर्देश आलेलं आणि म्हणूनच आम्ही या इथे त्याच्याबद्दल आम्ही इथं तक्रार द्यायला आम्ही इथं आलेलो आहोत। मुळातच सांगता त्यांनी इथं जो नियम इथं सांगितलेला आहे आम्हाला की त्या फक्त जो ॲप आहे त्या ॲपवरतीच याच्याबद्दलची तक्रार आहे ती नोंदवली जावी। तर याच्याबद्दल पण आम्हाला आक्षेप होता की हे अतिशय चुकीचं आहे आणि हे वेळ खाऊ काम आहे आणि त्याच्याचबरोबर हे जाणून बुजून या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत असा आमचा आक्षेप असल्यामुळेच या इथं आम्ही निंबाळकर साहेबांना आम्ही भेटायला आलेलो। काय सांगता सिस्टीममध्ये घोळ चाललेला आहे माहिती नाही आहे। प्रत्येकजण सांगतोय की नाही हा गोंधळ आहे हा तहसीलदार कचेरीतून झालेला आहे करून किंवा इलेक्शन कमिशनमधून झालेला आहे, कोणाचा झालेला आहे माहिती नाही, परंतु या जात्यामध्ये आम्ही नक्कीच भरडले जात आहोत। जे सांगता या इथे जनतेपर्यंत जनतेच्या समस्या सोडून ह्या जनतेच्या विकास कामं करून त्याच्या बळावरती आम्ही येथे मतं मागण्यासाठी आम्ही इथं प्रयत्न करणार आणि या इथे मात्र सांगता काही विशिष्ट प्रकारे या इथे फिल्डिंग लावून या इथे निवडून येण्यासाठी जे प्रयत्न करतात ह्यांच्यामुळे आणि काही सांगता डिपार्टमेंटच्या चुकांमुळे जर इथे आमचं नुकसान होणार असेल तर ते आम्ही नक्कीच सहन करू शकत नाही। जे आता नव्याने ज्यांनी पदभार स्वीकारला राजेंद्र निंबाळकर जे पनवेलचे दुसरे आयुक्त त्यांनी आपल्याला या संदर्भात काय आश्वासन दिलेले आहे? त्यांनी आम्हाला या संदर्भामध्ये उद्या इथे बैठकीसाठी याचं आम्हाला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच हे जे आक्षेप आहेत हे फक्त ॲपवरती न घेता त्याचबरोबर हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये सुद्धा हे आक्षेप इथे स्वीकारले जातील या असं त्यांनी इथं आश्वासन दिलेलं आहे।